आता पाहूया लोकसभेच्या रणधुमाळी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। बारामतीची लढाई स्थानिक पातळीवरच्या समीकरणांची। बारामतीत राहुल गांधी किंवा मोदी येणार आहेत का? बारामतीवरील फडणवीसांच्या वक्तव्यावर पवारांचा सवाल। प्रतापराव जाधवांचे संस्कार तसे, त्यांना सगळे शिव्या घालतात, ते काय आमची लायकी काढणार? जाधवांच्या लायकीवरील टीकेला रविकांत तुपकरांचं प्रत्युत्तर। वडेट्टीवार लोकसभा निवडणुकीनंतर भाजपात जाणार। वडेट्टीवारांचा भाजपात जाण्याचा निर्णय झालाय। आमदार रवी राणा यांचा मोठा दावा। हे भाजपच्या संपर्कामध्ये होते आहे। लोकसभा संपल्यानंतर स्वतः विजय वडेट्टीवार हे आपल्याला भाजपमध्ये दिसतील। खडसेंनी सोशल मीडियावरील पोस्टवरून तुतारी चिन्ह हटवलेलं आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पार्टी तथा गटनेते पद असलेला उल्लेख लिहिणंही टाळले। खडसे लवकरच भाजपात प्रवेश करणार। आवी साक्षगंध होण्याआधीच पसंत केलं, मात्र अपेक्षित हुंडा न मिळाल्याने वंचितने लग्न तोडलं असावं। जागा वाटपाच्या प्रस्तावावरून वडेट्टीवार यांचं प्रकाश आंबेडकरांना उत्तर। मागच्या निवडणुकीत अमोल कोल्हेंसाठी जीवाचं रान केलं, पण 5 वर्षात त्यांनी साधा चहा पण पाजला नाही। कधी आपल्या कार्यालयातही बोलवलं नाही। ही माझी अवस्था तर तुमचं काय? आमदार दिलीप मोहिते पाटलांचा अमोल कोल्हेंवर निशाणा। 5 वर्षात एकदाही चहा पाजला नाही। त्यापेक्षा चहात जे दूध टाकतो त्या दुधाचे भाव पडले, त्याबाबत मोहिते पाटलांनी काय केलं? अमोल कोल्हेंचं दिलीप मोहिते पाटलांना प्रत्युत्तर। अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांचा चंद्रपूर लोकसभेचे भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांना पाठिंबा। मुनगंटीवारांनी मानले जोरगेवारांचे आभार। सुनेत्रा पवारांनी घेतलं खंडेरायाचं दर्शन। बारामती लोकसभेच्या महायुती उमेदवार सुनेत्रा पवारांचं जेजुरीत जोरदार शक्ती प्रदर्शन।